गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि शुभमंगल विद्यानायक मंगलाकृति जगी तो श्री गणाधीश्वर आशीर्वाद शुभ प्रसन्न हृदये देवो तुम्हा सत्वर प्रीती शक्ती जगातली विमलता ह्यांचा सुधा संगम स्नेहे नूतन ह्या पदार्पणी तुम्हा पुर्यात् सदा मंगलम प्रीतीचाच यशोध्वजनभी राहे उभा सर्वदा नैराश्यानुभवे सुखोपवनिहा आलीनने स्तेजता प्रीती प्रेरित ह्या असंख्य हृदयी आशीर्वचांच्या सरी भाग्यश्री सुयशान्विता वधूवरा देतील भूमीवरी शुभ मंगल सावधान प्रीती हीच जगात दौलत खरी प्रीती जनाभूषण राहो दृष्टी पुढे अखंड तुमच्या हे ध्येय संपादन नाही होत तिथे प्रतीत कधी अस्थैर्य प्रेमी जनी लाभो वास तुम्हा चिरंतन तिथे सत्प्रीतीच्या जीवनी शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान अजून कोणी म्हणणार आहे? म्हणा 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 सगळे माझी आपल्याला राम रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरम् रामस्य दासोऽस्म्यहं रामे हृदयः सदा भवतु मे भो राणाधीमक रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणा वरा नृपवरा कवणासी म्या देजे आता एक विचार कृष्ण नवरा यासी समर्पू म्हणे रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान तदेव नगरं सुदिनं तदेव ताराबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते धियोगं स्मरामि शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान
पंखा बंद करा म्हणजे ओळखते. वरून घाला. भगवंतापेक्षा उंच नको म्हणून ते ऑटोमॅटिक झाले. काकूंच्या दोन्ही सुनांना नाव त्याला सांगितलं पाहिजे. एवढं छान कार्य झालंय घरात. त्या नाव घ्यायला आणि कल्याणी ज्यांना ज्यांना फोटो काढायचा आहे त्यांनी आपला कॅमेरा चालू करून इकडे कोणाकडे तरी द्या. त्या फोटो काढून परत देतील. काळजी करू नका. म्हणजे इथे सगळ्यांना गडबड होणार नाही. 2-3 मिनिटं आहेत फोटो काढता. काही काळजी करू नका. तोपर्यंत नाव आठवून ठेवा. नाव आठवून ठेवा. म्हणजे उखाडा आठवणारे आत गेले. मी पण घ्यायला पाहिजे. घराकडनं घेऊ शकतो. तुम्ही
मामांकडे देऊ. मला वाटलं इथेच बसले म्हणून मी इथे देत होते. मला लक्षात नाही आलं, इथं नव्हतं काही. म्हणून मी तुम्हाला दिली नाही. त्यांना तिकडे जायचं. सावकाश. मयूरला नेते मला म्हटलं तिसरी मुल. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज विवाहाचा प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका बरं का. काय मला माहिती नाही, पण आपलं माझं काम आहे ते सांगितलं. अशा प्रकारे भगवंतांचा पहिला विवाह पार पडला. अजून किती? अजून 16,107 16,108 पत्नी आहेत बरं का भगवंतांच्या. पहिल्या विवाहाला तर सप्ताहातले 6 दिवस गेले बरं का. ह्या स्पीडनं साधारणपणे किती सप्ताह आपल्याला काढायला लागतील. रोज जिलेबी खावी लागेल. हा रोज जिलबी खायला लागेल. पण जर रोज जिलबी खायची असेल तर रोज जिलबी पचवावी लागेल. त्याच्याकरता पर्वती हनुमान टेकडी किंवा किमान 12 सूर्यनमस्कार काहीतरी. तर अशा सगळ्या गोष्टी करायला लागतील. पण काळजी करू नका, वेळेत सोडणार आहे. अशा प्रकारे भगवंतांचा प्रथम विवाह पार पडला. आणि त्यानंतर भगवंतांचा विवाह जांबवान नावाचा अस्वल होतं त्याची कन्या आणि त्याच्यानंतर सत्यभामा यांच्या बरोबर झाला. सत्राजित नावाचा राजा आणि त्याचा भाऊ प्रसेनजित. त्या सत्राजिताकडे सेमंत कमणी होता. तो रोज 8 भार सोनं द्यायचा. मागच्या कथेला एक जण होत्या, त्या मला सांगणार होत्या बरं का 1 भार म्हणजे किती, पण मी विसरलो. त्यांना नंतर विचारायचो. पण काय आपण आता 8 ग्रॅम पकडू, अगदी जास्तच आहे. पण कथा सांगणार नाहीये. मी काल काकांना एक काम सांगितलं होतं, तेवढं फक्त विचारतो. काय भाव आहे आजचा? 83,253. हा, सोन्याचा भाव बघा 83,253. असा 8 भार रोज बरं का. कल्पना करा काय ऐश्वर्य असेल त्याचं. भगवंतांनी एकदा रुक्मिणीला विचारलं बरं का, रुक्मिणी काय करू गं तुझ्या करता? रुक्मिणी काय अलंकार करू तुझ्या करता? रुक्मिणी म्हणली, विवाहाच्या वेळेला ते जे काळ्या मण्यांचं घातलंय ना, तो सगळ्यात मोठा सौभाग्य अलंकार आहे बरं का. त्याच्यापेक्षा अधिक प्रिय मला काहीच नाही. काही करू नका, काही करू नका.
त्या सत्यभामे बरोबर भगवंतांचा विवाह झाला. पुढे कालिंदी बरोबर भगवंतांचा विवाह झाला. याच्या मध्ये काही घटना घडल्यात बरं का. म्हणजे भगवंतांचं पांडवांकडे जाणं किंवा बाकी सगळे व्यवहार चालू आहेत, पण हे सगळे विवाह 2 वेळेला भागवतामध्ये आलेले आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष आज मला बाईंनी सकाळी विचारलं की अहो काल ते 56 भोग, काल तुम्ही 8 जाती 56 असं सांगितलं, पण विवाह तर अजून व्हायचा आहे. तर या कथांचे क्रम वेगवेगळे आहेत बरं का. आधीच विवाह केला आणि मग रासक्रीडा केली किंवा असं मग तो पुन्हा लहान झाला असं नसतं ना. म्हणून तो क्रम लक्षात येण्याकरता आपण ह्या क्रमाने ती सगळी कथा घेत असतो. मग ह्या क्रमानेच आहे. विवाह 2 वेळाला आले. एकदा हे प्रत्यक्ष झाले तेव्हा, आणि नंतर ज्या वेळेला या सगळ्या राण्यांना घेऊन भगवंत पांडवांकडे गेले होते, तेव्हा द्रौपदीनं विचारलं बरं का. कारण ती कोणी मंडळी नाही येत बरं का विवाहाला. द्रौपदीनं विचारलं की कसा झाला का तुमचा विवाह, सांग ना कथा. मग तिनं हे सांगितलंय बरं का. इथपासून सगळी ती पुन्हा भागवतात 2दा उल्लेख आहेत या सगळ्याचे. कालिंदी बरोबर झाला, त्याच्यानंतर मित्रविंदा म्हणून भगवंतांची नातेवाईक आहे, आत्याची मुलगी आहे, तिच्या बरोबर झाला. सत्या बरोबर झाला. भद्रा आणि लक्ष्मणा अशा प्रकारे रुक्मिणी, जांबवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा या भगवंतांच्या 8 पट्टराणे. या सगळ्यांबरोबर 16,100 काय तर भौमासूर नावाचा एक असुर आहे. त्याच्या कैदेमध्ये अनेक राजे आहेत बरं का. अनेक राजे म्हणजे त्यांची गणतीच नाहीये. त्या राजांच्या ज्या कन्या आहेत त्या कन्यांचा आकडा आहे हा 16,100. ज्या वयात आलेल्या आहेत, विवाह योग्य झालेल्या आहेत, त्या भौमासुराला त्याचा उद्धार भगवंतांनी केला. त्याच्या कारागृहात जे राजे आहेत त्यांनी एक दूत पाठवला श्रीकृष्णांकडे आणि म्हणाला आमची सुटका करा. म्हणून त्यांच्या दूताला किंवा त्यांना योग्य तो न्याय देण्याकरता भगवंतांनी त्याच्यावरती स्वारी केली आणि त्याच्या कैदेमध्ये असलेल्या या सगळ्या राजांची मुक्तता केली. त्या राजांच्या कन्यांची मुक्तता केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही परत आता आपापल्या घरी जा. तेव्हा दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे त्या काळी सांगितलेली की ह्या कन्यांना, ह्या जरी राजकन्या किंवा त्यांच्या राज्यातल्या इतर कन्या यांना उचलून आणल्या तर यांना यांच्या घरच्यांनी परत स्वीकार करण्याचं नाकारलं. म्हणून भगवंतांनी त्यांना समाजामध्ये योग्य स्थान मिळावं म्हणून या सगळ्यांबरोबर विवाह केला असा उल्लेख आहे. सध्याचं जे आसाम आपण म्हणतो तो हा भौमासुराचा प्रदेश सांगितलाय. प्राग ज्योतिषपूर असं त्याचं त्यावेळेचं नाव आहे. या सगळ्यांबरोबर भगवंतांचे विवाह झाले. त्याच्यानंतर भगवंतांच्या सगळ्या संततीचं वर्णन आहे बरं का. कोणत्या कोणत्या राणीपासून किती किती पुत्र झाले, काय त्यांची नाव आहेत, त्या सगळ्याचा विस्तार, अशी सगळी नावं आहेत. आणि त्यानंतर पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये भगवंत गेलेले आहेत. तेव्हा त्या राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कुणाला द्यावा याच्यावर चर्चा चाललेली आहे. तर नकुल आणि सहदेव यांनी सांगितलं की दुसरं तिसरं कुठे नाही म्हणे, भगवान श्रीकृष्णांना अग्रपूजेचा मान दिला पाहिजे. तेच आपल्या सगळ्यामध्ये आता सगळ्यात उच्च कोटीचं कोण असेल तर ते श्रीकृष्ण आहेत, बाकी कोणी नाही. भीष्म वयाने ज्येष्ठ आहेत पण भीष्म सुद्धा त्यांचा
जो आदर सत्कार करतात, आदर सन्मान करतात, याच्यावरून श्रीकृष्ण हे अत्यंत वरच्या दर्जाचे आहेत, वरच्या पातळीवरचे. तेव्हा त्यांची अग्रपूजा व्हावी. या अग्रपूजेमध्ये आणि त्याच्यानंतरच्या एका घटनेमध्ये भगवंतांनी दंतवक्र आणि शिशुपाल या दोघांचा उद्धार केलाय. म्हणजे जय विजयांपैकी जो तिसरा अवतार आहे. पहिला अवतार म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, वराह भगवंत आणि नरसिंह अवतार या अवतारामध्ये संपवलं. त्याच्यानंतर राम अवतारामध्ये रावण आणि कुंभकर्ण आणि श्रीकृष्ण अवतारामध्ये दंतवक्र आणि शिशुपाल यांना भगवंतांनी संपवलं. आणि त्याच्यानंतर भगवंतांच्या असं लक्षात आलं की आता बऱ्यापैकी मी असुर मारलेले आहेत. तेव्हा एका अर्थाने माझं काम झालेलं आहे, ज्याच्या करता मी अवतार घेतलाय ते काम झालेलं आहे. तेव्हा भगवंत म्हणतायत की आता निजधाम गमनाची तयारी करायला पाहिजे. याचं कारण असं आहे की हे जे सगळं यादव कुळ आहे, भगवंतांचे सगळे जे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर अनेक संकट आली आहेत बरं का. उल्लेख आहेत त्याचे, कोणाकोणाची युद्ध झाली छोटी छोटी. या सगळ्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने त्यांना मदत केली आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता आपल्यावरती आक्रमण करणारा दुसरा कोणी शिल्लकच नाहीये आणि ते उन्मत्त झाले असा उल्लेख आहे. म्हणून भगवंतांनी एका ब्राह्मणाच्या शापाची योजना केली आणि आपल्या संपूर्ण कुळाचा कशा पद्धतीनं एका अर्थानं विनाश केला तो आपण उद्या पाहणार आहोत. आणि उद्या आल्याबरोबर आपल्याला परीक्षित राजाने ही जेव्हा सुरुवात झाली ना, तेव्हा परीक्षित राजा म्हणाला की गुरुदेव, मी असं ऐकलंय की भगवान श्रीकृष्णांचा एक सुदामा नावाचा मित्र होता, त्याची कथा मला तुम्ही सांगा. तेव्हा शुकदेवांनी सांगायला सुरुवात केली. राजा, श्रीकृष्ण आणि बलराम जेव्हा सांदीपनीच्या ऋषींच्या आश्रमामध्ये शिकायला होते ना, तेव्हा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये हा सुदामा सुद्धा शिकायला होता बरं का. अत्यंत नम्र आणि अयाचित वृत्तीचा हा होता. आणि त्याचं झालं असं की एकदा काय झालं हे ऐकण्याकरता बरोबर उद्या 4:30 वाजता आपण येणार. सुदाम 8.58 ग्रॅम त्यांनी मोजलं बरं का. एक भार म्हणजे हा 8.58 गुणिले 8 भार तो रोज द्यायचा. सुदामदेवांची कथा, भगवंतांचं निजधाम गमन, गीतेचा 12वा अध्याय, विष्णू सहस्रनाम एवढं होईल. त्यानंतर आपला कथा यज्ञ तो या ठिकाणी समाप्त होईल. आज जो आपल्याला आरतीचा कागद मिळालेला आहे तो आज परत करायचा आहे. उद्या जाताना तो या श्रीमद भागवताचा प्रसाद म्हणून घेऊन जायला हरकत नाही. चतुश्लोकी भागवत आरतीची तयारी करा. भगवंता जवळ आले तुमच्या. येऊ नको
ठीक आहे. बसून बस आणि तो रात्री बसून करू. तुम्ही करताय का? अपूर्वाला बसवा आणि ती बसून कर म्हणा. खाली बसलास तरी झालं. बसून कर.